अमोल मिटकरी याच्यात कुठे असतील? अमोल मिटकरींचं राजकीय भवितव्य काय? अमोल मिटकरी अजितदादाच्या काळजात होता, त्यांच्या परिवाराच्या काळजात होता, आहे, राहणार. असं म्हणतात की अमोल मिटकरींची विधान परिषदेची टर्म संपते, अमोल मिटकरींचा सगळा आटापिटा आपली पुढची टर्म मिळण्यासाठी, आपली आमदारकी वाचवण्यासाठी आहे. असं कोण म्हणतं? चर्चा आहेत. चर्चा होतच असतात, पण त्या देवाला माहीत होतं. त्यावेळेस काही मागितलं नव्हतं, भविष्यात काही मागणार नाही. मी अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून ही माझी ओळख जी आहे ना, ही ओळख अजितदादांचा फोटो घेऊन जरी मिटकरी महाराष्ट्रात फिरला तरी 4 आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवतो. असं वाटतं की अमोल मिटकरी ज्या प्रकारे भूमिका मांडतायत, अमोल मिटकरी काही फार दिवस या पक्षात राहतील असं वाटत नाही. नाही, माझा पक्ष, नेता, नेतृत्व अजितदादा होते, आता वहिनी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्या परिवाराशी लॉयल आहे. मी काय कुठं जाण्याचा काय प्रश्नच येत नाही हो. कशा करता जाऊ? कोण आपल्याला विकत घेईल? एवढी किंमत कोणाकडे आहे? खरबो रुपये असती तरी मला विकत नाही घेऊ शकत कोण. कारण असंही म्हणतं की अमोल मिटकरी बोलतात, अमोल मिटकरींचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. माझा धनी कोण असणार आहे? माझा धनी फक्त मीच आहे, आणि मला थांबवण्याची ताकद फक्त माझ्या मरणात आहे. मग माझ्या मृत्यूतच ती ताकद आहे. माझा बोलविता धनी अजून जन्माला येणं बाकी आहे साहेब. माझा कोणी बोलविता धनी असूच शकत नाही.